लाइट्स, कॅमेरा, रोलिंग, ॲक्शन. मंडळी नमस्कार. कोकणामध्ये नुकताच शिमगोत्सव अतिशय उत्साही आणि आनंदी वातावरणामध्ये संपन्न झाल्याचं आपण सर्वांनीच पाहिलं. धुळवड देखील संपन्न झाली, रंगपंचमी देखील अतिशय उत्साही वातावरणामध्ये साजरी झाली. मात्र कोकणामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला राजकीय शिमगा काही थांबायचं संपायचं नाव घेत नाहीये. राजकीय धुळवड दररोज चालू आहे आणि रंगांची उधळण बोलाल तर कोकणामधील राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते जेवढ्या रंगांची उधळण करतायत, राजकीय रंगांची उधळण करतायत, तेवढी रंगपंचमीमध्ये देखील रंगांची उधळण कोणी कोकणवासियांनी केली नसेल. असो, काही दिवसांपूर्वीच कोकणामधील दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांनी एकनाथ शिंदे आणि रामदास कदम, योगेश कदम यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटाला रामराम करत शिवसेना शिंदे गटामध्ये सहभागी होत धनुष्यबाण आपल्या हाती घेतला. शिवसेनेमध्ये सहभागी झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावरती उपनेतेपदाची जबाबदारी दिली. संजय कदम यांना उपनेतेपदाची जबाबदारी मिळतात संजय कदम यांनी आपल्या एक्स कट्टर विरोधकांबद्दल जे काही मत व्यक्त केलेलं आहे ते अतिशय महत्वाचं आहे की मी रामदास कदम यांचा 6वा भाऊ आहे आणि योगेश कदम यांना मी आता आराम देणार आहे. मी आणि रामदास भाई एकदम जवळून काम केलेलं आहे. आज जवळजवळ आमच्या घरच्या सारखे ते 5 भाऊ तर मी 6वा भाऊ तिथे असं म्हणून त्या ठिकाणी काम करायचो. पक्षाच्या दृष्टीने योगेश दादा राज्यामध्ये मंत्री आहेत, नामदार होऊन त्यांना सगळीकडे आता या आमच्या भांडणामध्ये त्यांचं लक्ष कधी आठवड्यात 3 वेळा 2 वेळा सतत या ठिकाणी यायला लागत होतं. आता बऱ्यापैकी आम्ही त्यांना आराम देऊ आणि पक्ष संघटना आणि राज्याच्या विकासाच्या दृष्टीने अधिक सगळीकडे फिरून त्याच्यावर काम करताय. ह्या त्यांच्या वक्तव्यामुळे आणि त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे दापोलीमध्ये हम साथ साथ है असा चित्रपट आता सुरू झालाय. पण ह्या चित्रपटाचा फायदा दापोलीकरांच्या विकासामध्ये हो एवढीच माफक अपेक्षा. असो, आजचा आपला जो विषय आहे तो कोकणामधील संघर्ष कन्येबाबतचा विषय आहे. कोकणातील संघर्ष कन्येचा राजकीय संघर्ष आता तरी थांबेल का, हाच आपला आजचा विषय असणार आहे. नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय UIS मीडियाच्या स्पॉटलाइट थिंक या कार्यक्रमामध्ये. मंडळी, जसं की मी सुरुवातीला बोललो की कोकणामधील या संघर्ष कन्येचा राजकीय संघर्ष आता तरी थांबणार का, तर ही संघर्ष कन्या कोण आहे. बऱ्याच जणांना माहिती असेल की कोकणामध्ये स्नेहल जगताप यांना संघर्ष कन्या म्हणून ओळखलं जातं. बरं, स्नेहल जगताप कोण हे जर कोणाला माहित नसेल तर अगदी थोडक्यात मी सांगतो की स्नेहल जगताप या स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या कन्या आहेत. माणिकराव जगताप हे राजकारणामधील मोठं नाव आहे. अगदी कोकणातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये माणिकराव जगताप एक मोठं नाव होतं, मोठं नेतृत्व होतं. माणिकराव जगताप यांच्या सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीत लक्ष ठेवून, शिकवण घेऊन, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून स्नेहल जगताप यांनी देखील राजकारणामध्ये प्रवेश केला. त्यांनी महाडच्या नगराध्यक्ष पदाचा कारभार सांभाळला. महाडमध्ये कोणतीही आपत्ती होती, नैसर्गिक आपत्ती असू दे, मानवनिर्मित आपत्ती असू दे, महाडकरांवरती असलेलं कोणतंही संकट असू दे, स्नेहल जगताप खंबीरपणे महाडवासियांच्या पाठीशी उभ्या असल्याचं अगदी महाडकरांनीच नव्हे, रायगडवासियांनीच नव्हे तर कोकणवासियांनी पाहिलं आहे. स्नेहल जगताप यांनी काँग्रेसमध्ये असताना आपली राजकीय वाटचाल सुरू केली. त्यांनी नगराध्यक्ष पद भूषवलं. त्याच्यानंतर ज्या वेळेला शिवसेनेची विभागणी झाली त्यावेळेला त्या शिवसेना ठाकरे गटामध्ये आल्या. बरं, ठाकरे गट आणि शिंदे गट कोकणामध्ये लढाई जी चालू होती त्यामध्ये महाडमध्ये देखील शिंदे गटाचे भरत गोगावले विरुद्ध ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप अशी विधानसभेची लढाई झाली. पहिल्याच निवडणुकीमध्ये 90,000 पेक्षा जास्त मतं स्नेहल जगताप यांना मिळाली. मात्र त्या निवडणुकीच्या पराभवानंतर एक नाराजीचा सूर स्नेहल जगताप समर्थकांमध्ये उसळू लागला. स्नेहल जगताप यांच्याबद्दल नाराजी नव्हती, नाराजी होती शिवसेना पक्षाबद्दल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाबद्दल. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये खासदारकीला ठाकरे गटाकडून गीते उभे होते. त्यावेळेला खूप प्रचार गीतेंचा झाला. स्नेहल जगताप यांनी त्यांचा प्रचार केला. गीतेने त्यावेळेला मीडियासमोर बोलत असताना अनेक वक्तव्य केली होती की मी विधानसभेमध्ये शिवसेनेचा भगवा इथे फडकवणारच, मी जगताप यांना निवडून आणणारच. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचारात अनंत गीते कुठेच दिसून आले नाही. 1-2 प्रचार रॅल्या केल्या असतील किंवा सभा झाल्या असतील तेवढे, मात्र अनंत गीते यांनी फारसा प्रचार केला नाही असं स्पष्ट मत, अशी स्पष्ट नाराजी जगताप समर्थकांमध्ये असल्याचं पाहायला मिळतं. निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर मातोश्रीवरून कोणत्याही प्रकारचं बोलवणं आलं नाही. पहिल्याच निवडणुकीमध्ये 90,000 मतं मिळाली, चांगली निवडणूक लढली. मात्र
कोणतंही कौतुक किंवा पाठबळ स्नेहल जगताप यांना मिळालं नाही. बरं, पराभवानंतर पुढची वाटचाल काय, कशा पद्धतीने आपण पक्षाचं काम करायचंय, कोणत्या कोणत्या गोष्टी करणं अपेक्षित आहे, अशा देखील कोणत्या गोष्टी स्नेहल जगताप यांच्या बाबतीत झाल्या नाही. निवडणुकीनंतर फारशा स्नेहल जगताप ह्या राजकारणामधून अलिप्त राहिल्या. एक दोन आंदोलनं सोडली तर स्नेहल जगताप हे नाव विधानसभा निवडणुकीनंतर लांब पडत गेले. त्यामुळे कुठेतरी आता स्नेहल जगताप यांच्या मनामध्ये देखील विचार आला असेल की आपली राजकीय कारकीर्द आहे, राजकीय आपला वारसा आहे, सामाजिक वारसा आहे, तो आपल्याला पुढे न्यायचा आहे. महाडकरांच्या प्रगतीसाठी जर आपल्याला काम करायचंय तर एखादा चांगला पक्ष, एखादं पाठबळ आपल्याला असणं आवश्यक आहे. आणि त्यासाठीच भाजपमध्ये स्नेहल जगताप जाणार अशी चर्चा सुरू झाली. अनेक माध्यमांमध्ये बातम्या येऊ लागल्या की स्नेहल जगताप भाजपमध्ये जात आहेत. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांपासून वरिष्ठ पातळीवरती स्नेहल जगताप आपल्या पक्षामध्ये याव्यात यासाठी चर्चा सुरू झाली, प्रयत्न सुरू झाले. मात्र 2-3 दिवसांपासून ज्या बातम्या येत आहेत त्या बातम्या जरा वेगळ्याच आहेत. बातम्या अशा आहेत की स्नेहल जगताप हे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. स्नेहल जगताप मूळच्या काँग्रेसचे आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी तेव्हापासूनची जुनी मैत्री आहे. प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि माणिकराव जगताप यांची देखील मैत्री होती. तटकरे यांच्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये स्वतः माणिकराव जगताप यांनी त्यांना मदत देखील केली होती. त्यामुळे ह्याच मैत्रीपूर्ण संबंधांचा फायदा स्नेहल जगताप यांना राष्ट्रवादीमध्ये होऊ शकतो. स्नेहल जगताप यांचं जर राजकीय पुनर्वसन पुन्हा एकदा करायचं असेल, त्यांना पाठबळ द्यायचं असेल तर राष्ट्रवादी त्यांच्यासाठी उत्तम पर्याय आहे. आणि म्हणूनच आता स्नेहल जगताप आणि त्यांच्या समर्थकांनी स्वतः खासदार सुनील तटकरे यांची 2 वेळा तब्बल भेट घेतली. येणाऱ्या काळामध्ये एक तारीख निश्चित होईल आणि त्याच्यानंतर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल. मात्र जवळजवळ आता 99% हे कन्फर्म झालेलं आहे की स्नेहल जगताप राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये स्नेहल जगताप गेला तर त्यांना काय फायदा होईल, तर अत्यंत महत्वाचं म्हणजे तटकरे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष रायगडमध्ये पहिल्यापासूनच आहे. भले युती म्हणून दोन्ही निवडणुका लढल्या असल्या तरी निवडणुकीनंतर पालकमंत्री पदावरून अदिती तटकरे, भरत गोगावले यांच्यामधील वाद सर्वांनाच माहिती आहे. अजून रायगडचं पालकमंत्री कोण यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. त्यामुळे भरत गोगावले यांना शह द्यायचा असेल तर त्या ठिकाणी त्यांच्या विरोधक असलेल्या स्नेहल जगताप यांना खंबीरपणे पाठबळ देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून स्नेहल जगताप यांच्या पाठीशी राष्ट्रवादी त्या ठिकाणी खंबीरपणे उभी राहू शकते. स्वतः खासदार सुनील तटकरे त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे जर स्नेहल जगताप यांना एक मोठं पद त्या ठिकाणी देण्यात आलं, एक मोठी जबाबदारी जर देण्यात आली तर स्नेहल जगताप यांचं पुनर्वसन होईल. त्याचबरोबर त्यांच्या पाठीशी असलेले 90,000 मतं, त्यांचा स्वतःचा एक कार्यकर्त्यांचा समूह, त्यांचा असलेला जनसंपर्क आणि मुळात जगताप समर्थक, जगताप फॅमिली यांच्या पाठीशी एकनिष्ठ असलेले तेथील पदाधिकारी, कार्यकर्ते हे देखील स्नेहल जगताप यांच्या पाठीशी उभी राहून खंबीरपणे त्या ठिकाणी काम करू शकतात. त्यामुळे जर राष्ट्रवादीमध्ये स्नेहल जगताप गेल्या तर येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुका आहेत, नगरपंचायत निवडणुका, ग्रामपंचायत निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका, ज्या निवडणुका येणार आहेत त्यामध्ये स्नेहल जगताप यांचा फायदा राष्ट्रवादीला रायगड आणि महाडमध्ये होऊ शकतो. कारण राष्ट्रवादीला स्वतः तटकरे यांच्या फॅमिली नंतर एक वेगळा स्ट्रॉंग चेहरा त्या ठिकाणी मिळेल की ज्याला राजकारणाचा वारसा आहे, ज्यांच्याकडे कुशल नेतृत्व गुण आहे आणि संघर्ष तर त्यांच्या रक्तामध्ये आहे. त्यामुळे युवा नेतृत्व, सक्षम नेतृत्व, खंबीर नेतृत्व ह्या संपूर्ण गोष्टींमुळे स्नेहल जगताप यांचा फायदा राष्ट्रवादीला 100% होईल असं आता तेथील जुने जाणकार सांगतायत. त्यामुळे स्नेहल जगताप ह्या राष्ट्रवादीमध्ये कधी जात आहेत आणि त्यांना कोणतं पद राष्ट्रवादी पक्षामध्ये दिलं जात आहे, कोणती जबाबदारी स्नेहल जगताप यांना दिली जाते, याकडे आता महाडवासियांसह संपूर्ण कोकणवासियांचं लक्ष लागून राहिलंय. त्यामुळे आता तरी स्नेहल जगताप या संघर्ष करणेचा संघर्ष संपणार असं बोललं जात असलं तरी तो संपणार का हे प्रश्नचिन्ह मात्र अजून उपस्थित असणार आहे. या प्रश्नचिन्हाचं उत्तर येणारा काळच देईल. तुर्तास वेळ झाला इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन विषयासह. धन्यवाद.